Hello students, myself Assistant Professor Dr. सुनील ज्ञानेश्वर ओकले आणि आज आपण या ठिकाणी जो व्हिडिओ बनवत आहे तो व्हिडिओ स्पर्धा परीक्षेमधील MPSC च्या माध्यमातून ज्या एक्झाम्स घेतल्या जातात, स्टेट सर्व्हिस एक्झामिनेशन असेल, ग्रुप बी कंबाईन एक्झाम असेल किंवा ग्रुप सी कंबाईन एक्झाम असेल, तो यांच्या ज्या प्री एक्झाम्स होतात, मेन्स एक्झाम्स होतात, ह्या प्री मेन्स एक्झाम मध्ये एक महत्वाचा टॉपिक जो आहे तर तो असतो इकॉनॉमिक्सचा. तर तो आहे 5 इयर इकॉनॉमिक प्लॅनिंग. 5 इयर इकॉनॉमिक प्लॅनिंग. तर तो आपण या ठिकाणी अभ्यासणार आहे. 5 इयर इकॉनॉमिक प्लॅनिंगची सुरुवात 1951 ला सुरुवात झाली. 2017 पर्यंत 12वा 5 इयर इकॉनॉमिक प्लॅन फिनिश झाला. पण आपण या व्हिडिओमध्ये 1951 to 1969 म्हणजे फर्स्ट 3 प्लॅन प्लस 3 इयर 1 प्लॅन अशी जी काही माहिती आहे तर ती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. आपण सुरुवात जर पाहिली आर्थिक नियोजनासंदर्भात, तर पहिल्यांदा आपल्याला आर्थिक नियोजन म्हणजे काय, तर आर्थिक नियोजन करणे म्हणजे आर्थिक लक्ष्य गाठण्यासाठी देशातील स्रोतांचा योग्य व पुरेपूर वापर करून विकास साधणे. भारतामध्ये जे आहे 1930च्या दशकात राष्ट्रीय नियोजनाबाबत चर्चा सुरू झाली. विविध तज्ञांनी विविध राष्ट्रीय योजना सुचवल्या असल्या तरी स्वातंत्र्य मिळेपर्यंत ब्रिटिश शासनाने ठोस पावले उचलली नाहीत. आणि आपल्याला प्रामुख्याने जे आहे स्वातंत्र्यानंतर हे 5 इयर इकॉनॉमिक जे आहे त्या संदर्भात उचललेली पावले जे आहेत तर ते पाहायला मिळतात. आणि 1951 मध्ये नियोजन आयोगाने तयार केलेली पहिली योजना जी आहे तर ती राबवायला सुरुवात झाली. तर ह्या चर्चा 1930 पासून साधारणतः सुरू झाली तर 1951 पर्यंतची एक साधारणतः पार्श्वभूमी जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला असं पाहायला मिळतं की 1934 मध्ये 1934 मध्ये विश्वेश्वराय जे आहे तर त्यांनी एक योजना जी आहे तर ती मांडली होती. त्यांनी द प्लॅन्ड इकॉनॉमी ऑफ इंडिया एक बुक लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये सर्वप्रथम भारतीय नियोजनाची रूपरेषा मांडलेली होती. त्यांनी या आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून ह्या योजनेच्या माध्यमातून औद्योगिकीकरणावरती भर दिला होता आणि त्यांनी त्यामध्ये सांगितलं की औद्योगिकरण करा किंवा नष्ट व्हा अशा शब्दांमध्ये त्यांनी नियोजनाची आवश्यकता जी आहे तर ती बोलवून दाखवली होती. त्यानंतर FICCI योजना एक 1934 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. जी FICCI म्हणजे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. तर ही एक भांडवलदारांची एक संघटना आहे ज्याचे अध्यक्ष NR सरकार होते. तर त्यांनी एक योजना जी आहे तर ती सुचवली आणि ह्याच्यामध्ये त्यांनी सुचवलं होतं की अर्थव्यवस्थेमध्ये लायन्स फेअर पॉलिसी जी आहे तर ती राबवली नाही पाहिजे. म्हणजे भांडवलदारांचा हा एक गट असून सुद्धा त्यांनी लायन्स फेअर मुक्त अर्थव्यवस्थेला जो आहे तर तो विरोध केला होता. एका नियोजन आयोगाची गरज सुद्धा त्यांनी या योजनेच्या माध्यमातून बोलून दाखवली होती. आणि 1929च्या जागतिक मंदीतून सावरण्यासाठी जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांनी केन्सवादी विचारसरणीचा अवलंब केल्यामुळे भारतामध्ये सुद्धा ब्रिटिश सरकारने ह्याच मार्गाने पुढे जावं असं हे 1934 साली जे आहे FICCIच्या माध्यमातून योजनेच्या माध्यमातून जे आहे सांगण्यात आलं होतं. पुढं 1938 मध्ये काँग्रेस योजना जी आहे तर ती मांडण्यात आली.
काँग्रेस योजना ह्या पद्धतीने आहे की 1938ला हरिपुरा येथे काँग्रेसचं एक अधिवेशन भरलेलं होतं, राष्ट्रीय अधिवेशन, ज्याचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस होते. त्यावेळेस महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने एक राष्ट्रीय नियोजन समिती जी आहे तर ती स्थापन करण्यात आली होती, ज्याचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. त्याच्या आधी इतर उपसमित्या सुद्धा होत्या. पुढे 1944 मध्ये मुंबई योजना आली, जी मुंबईतील 8 प्रमुख उद्योगपतींनी मांडली. त्याच्यानंतर गांधी योजना आली, जी नारायण अग्रवाल यांनी मांडली आणि ज्याच्यामध्ये त्यांनी गांधी योजना मध्ये महात्मा गांधींचे विचार जे आहेत विकासासंदर्भातले ते यातून आपल्याला पाहायला मिळतात. जसं ग्रामीण विकासावर मुख्य भर जो आहे तर या योजनेच्या माध्यमातून मांडण्यात आला होता. आर्थिक विकेंद्रीकरणाला महत्व देण्यात आलेलं होतं. त्यांनी 1945ला जनता योजना जी आहे ती मानवेंद्रनाथ रॉय यांनी मांडलेली होती आणि ही जी योजना आहे तर मुंबई योजनेला एक प्रकारे रिप्लाय म्हणून त्यांनी ती मांडलेली होती, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधा देणारं नियोजन असावं. कृषी उद्योग क्षेत्र धोरणांवरही काय असला पाहिजे, भर असला पाहिजे. पुढे 1950 मध्ये सर्वोदय योजना जी आहे तर ती जयप्रकाश नारायण यांनी मांडली. ही जी योजना आहे महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांच्या विचारसरणीवर आधारित होती. पुढे जे आहे आपल्याला पाहायला मिळतं की 1951 मध्ये जे आहे फर्स्ट 5 इयर इकॉनॉमिक प्लॅन जो आहे आपला सुरू झाला. त्यापूर्वी 15 मार्च 1950 रोजी भारतामध्ये नियोजन आयोगाची स्थापना झाली 15 मार्च 1950 मध्ये. आणि पहिली पंचवार्षिक योजना जी आहे ती 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956 ह्या कालावधीसाठी होती. ही पहिलीच योजना होती आणि ही योजना राबवत असताना जे आहे जे मॉडेल वापरलं गेलं होतं तर त्याला हॅरॉल्ड डोमर यांचं जे आहे तर ते मॉडेल म्हटलं जातं, जे बिग पुश थिअरीवर आधारित होतं, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करून देशाच्या विकासाला जोरदार चालना देता येऊ शकते अशा स्वरूपाचं हे प्रारूप जे आहे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये स्वीकारलं गेलं होतं. आणि मुख्य भर जो आहे ह्या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला तो कृषी क्षेत्रावर असलेला पाहायला मिळतो आणि त्याला अनुसरून मग विविध धरणं जी आहे तर ती बांधली गेली, जसं दामोदर प्रकल्प असेल, कोसी धरण असेल, नांगाल धरण असेल, हिराकूड धरण असेल. तर ही जी आहे तर ह्या सुधारणा कृषी क्षेत्राला अनुसरून ज्या आहेत तर त्या केल्या गेल्या. मुख्य भर या ठिकाणी आपण खर्च जर पाहिला तर कृषीवरच आपल्याला पाहायला मिळतोय. राष्ट्रीय उत्पन्नातील जो वार्षिक दर जो अपेक्षित होता, वृद्धी दर जो आहे ह्या 5 इयर इकॉनॉमिक प्लॅनिंग मध्ये लक्ष्य 2.1 ठेवण्यात आलेलं होतं, परंतु साध्य त्यापेक्षा जास्त 3.6 जे आहे तर ते झालं. म्हणजे जेवढं टार्गेट केलं होतं त्याच्यापेक्षा जास्त साध्य आपल्याला पहिल्या पंचवार्षिक योजनेत पाहायला मिळतं. देन चलनवाढीचा जर विचार केला तर ही एकमेव पंचवार्षिक योजना आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला चलनवाढीचा दर जो आहे तर तो कमी झालेला पाहायला मिळतो. देन दुसरी पंचवार्षिक योजना जी आहे तर ह्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे मॉडेल राबवण्यात आलं आणि जो मुख्य भर देण्यात आला तर मॉडेल जे आहे पीसी महालनोबिस जे आहे दुसरी योजना, पीसी महालनोबिस यांचं प्रतिमान वापरलं गेलं, ज्याच्यामध्ये मुख्य भर जो आहे तर तो उद्योग क्षेत्रावर होता. मूलभूत उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ करणं हे त्याचं उद्दिष्ट होतं. भांडवली वस्तूंचं उत्पादनामध्ये वाढ करणं हे त्याचं मुख्य उद्दिष्ट होतं. ह्या योजनेला भौतिकवादी योजना जी आहे तर असं ते म्हटलं जातं. राष्ट्रीय उत्पन्नातील वृद्धी दराचं टार्गेट जे आहे 4.5 ठेवण्यात आलं होतं, त्यापैकी 4.2 जे आहे अचीव करण्यामध्ये यश जे आहे तर ते मिळालेलं होतं. तर ह्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्रामुख्याने
मूलभूत उद्योग जे जड उद्योग जे आहेत जसं स्टील प्रोजेक्ट वगैरे जे आहे तर त्याच्यावरती भर देण्यात आला होता. ह्या कालावधीमध्ये आपल्याला दुर्गापूरचा स्टील प्रोजेक्ट असेल, भिलाईचा असेल, रूरकेलाचा असेल, तर हे स्टील प्रोजेक्ट देन खत कारखाने असतील म्हणजे नांगाल, रूरकेला, तर हे जे आहे तर हे बिल्ड झालेले आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतात. देन तिसऱ्या योजनेचं जर आपण पाहिलं तर तिसऱ्या योजनेसाठी सुद्धा जे प्रारूप जे मॉडेल जे वापरण्यात आलेलं होतं तर ते PC महालनोबिस यांचंच होतं. आणि परंतु जो मुख्य भर जो आहे तर तो कृषी आणि उद्योग ह्या दोघांवरती बॅलन्स करण्याचा प्रयत्न जो आहे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये केला गेला. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 5.6 हे जे आहे लक्ष ठेवण्यात आलं होतं वृद्धी दराचं, जे फक्त 2.8च अचीव्ह झालं. ह्याच्या पाठीमागं मेन रिझन म्हणजे 50%च अचीव्ह झालं. हे असं होण्यापाठीमागं मुख्य कारण जे आहे तर 1962 साली म्हणजे ही 1961 ते 1966 ह्या कालावधीसाठी होती योजना. दरम्यान 1962 मध्ये भारताचं चीन सोबत युद्ध झालं. 1965 मध्ये पाकिस्तान सोबत युद्ध झालं. दरम्यान दुष्काळाची परिस्थिती सुद्धा भारतामध्ये निर्माण झाली. ह्या सगळ्या गोष्टींमुळं लक्ष 5.6च होतं परंतु 2.8 जे आहे तर तेच अचीव्ह करण्यामध्ये यश जे आहे तर ते साध्य झालं. आणि कृषी आणि उद्योग जे आहे तर हे मुख्य भर हा आपल्याला तिसऱ्या योजनेमध्ये पाहायला मिळतो. दुसऱ्या योजनेमध्ये, पहिल्या योजनेमध्ये कृषीवर भर होता, दुसऱ्या योजनेमध्ये मूलभूत उद्योगावर जड उद्योगांवरती भर होता, तिसऱ्या योजनेमध्ये हा कृषी आणि उद्योग दोघांवरतीही आपल्याला भर जो आहे तर तो असलेला पाहायला मिळतो. देन ही तिसरी योजनाच्या अखेर आपण पाहिलं की विकासामध्ये बऱ्याचसा अडथळा जो आहे तर तो निर्माण झाला होता दुष्काळामुळं, युद्धासारख्या परिस्थितीमुळं. मग त्यामुळं पुढं जे आहे परिस्थिती तेवढी चांगली नव्हती. त्यामुळं काय केलं योजना ज्या आहेत तर त्या योजनेला थोडासा म्हणजे होल्ड केला, काही काळासाठी थांबवल्या आणि वार्षिक योजना ज्या आहेत तर त्या राबवल्या पुढच्या 1966, 67, 67, 68, 68, 69 अशा 3 योजना राबवल्या गेल्या. त्यांना प्लॅन हॉलिडे किंवा सुट्टी किंवा योजना सुट्टी जी आहे असं म्हटलं जातं. ज्या काळामध्ये हरित क्रांती जी आहे तर ती आपल्याला अनुभवायला मिळाली. आणि ह्या कालावधीमध्ये ही जी योजना आहे स्वावलंबन योजना म्हणून ओळखली जाते, ज्याच्यामध्ये आपण लक्ष 5%चं ठेवलं होतं. 3.9 जे आहे तर ते अचीव्ह करण्यामध्ये आपल्याला यश प्राप्त झालं होतं. आता आपण या पंचवार्षिक योजनेशी संबंधित काही एक सॅम्पल म्हणून क्वेश्चन्स पाहणार आहोत की साधारणतः कशा स्वरूपाचे प्रश्न जे आहेत तर ते MPSC विचारत असते. तर प्री एक्झामचे काही क्वेश्चन्स इथं एक्झाम्पल म्हणून घेतलेत. जसं आहे की भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हा सुरू झाली? STI 2012ला प्रीला हा प्रश्न आला होता. तर पहिली पंचवार्षिक योजना जी आहे तर ती 1 एप्रिल 1951ला जी आहे तर ती सुरू झाली. ते दुसरा प्रश्न काय आहे, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत टिंबटिंबला अग्रक्रम देण्यात आला. ही STI 2012चा प्रश्न आहे प्री एक्झामचा. तर ऑप्शन्स आहे शेती व्यवसाय, दुसरा आहे पोलाद उद्योग, तिसरा आहे सामाजिक न्याय, चौथा आहे जलसिंचन. तर आपल्याला दुसरी पंचवार्षिक योजना आपण आता ज्यावेळेस डिस्कस करत होतो त्यावेळेस सांगितलं की मोठ्या प्रमाणावर लोह उद्योग जे आहे तर हे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आले. जसं की दुर्गापूर असेल, भिलाई असेल, रूरकेला असेल, तर हे पोलाद उद्योग प्रामुख्याने सुरू करण्यात आले. जड उद्योग जे आहे तर ते ह्याचं उत्तर जे आहे 2 पोलाद उद्योग, तर हे योग्य उत्तर आहे, बरोबर उत्तर आहे. तर हा राज्यसेवेमधला प्रश्न आहे. 2017 साली विचारलेला. भारताने स्वीकारलेल्या नियोजनाच्या धोरणातील सुरुवातीच्या काळात खालीलपैकी कोणत्या 3 बाबी होत्या? सुरुवातीच्या काळात प्रश्न पहा कसा विचारलेला आहे. त्याच्यामध्ये आहे दीर्घकालीन वृद्धी प्रक्रियेच्या सुरुवात करण्यासाठी सुयोग्य पाया तयार करणे. अगदी बरोबर. विकास प्रक्रिया
जेव्हा सुरू होईल तेव्हा कारखानदारी क्षेत्राला प्राधान्य देणे, कारखानदारीला प्राधान्य दिलेलं होतं. हे दुसऱ्या योजनेमधली गोष्ट आहे. नियोजन सुरू करण्यापूर्वीच हे बेसिक जे आहे असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. क ऑप्शन काय आहे? भांडवली वस्तू उत्पादन क्षेत्रावर भर देणे, हे आपल्याला दुसऱ्या योजनेमध्ये पाहायला मिळतं. ड जे आहे उपभोग्य वस्तू उत्पादनावर भर. आता उपभोग्य वस्तू उत्पादन क्षेत्रावर भर म्हणजे जे कंझ्युमर गुड्स आहेत तर त्याच्यावर, तर हे कंझ्युमर गुड्स प्रोडक्शन वरती फोकस जो आहे तो प्रामुख्याने आपल्याला 6th 7th वाली जी 5 year इकॉनॉमिक प्लॅन आहे, जी रोजगार निर्मितीजनक योजना आहे 7वी योजना, तर तिथून पुढे आपल्याला ते पाहायला मिळतं. तर आपल्याला ह्या 4 बाबीपैकी 3 बाबी निवडायच्या झाल्या तर त्या अ, ब, क ह्या योग्य बसतात सुरुवातीच्या काळामध्ये. ड सुद्धा नियोजनाचा एक ड ऑप्शन जे आहे उपभोग्य वस्तू उत्पादन क्षेत्रावर भर, हा सुद्धा एक घटक राहिलेला आहे, परंतु तो साधारणतः 5व्या योजनेनंतरचा भाग आहे, 6व्या योजनेनंतरचा भाग आहे, म्हणून हा सुरुवातीच्या काळात येत नाही. म्हणून आपल्याला ह्यातल्या 3 गोष्टी जर सुरुवातीच्या काळातील म्हणून निवडायच्या झाल्या तर आपण अ, ब, क हे जे आहे तर ते पर्याय निवडू. म्हणजे पर्याय क्रमांक 1 अ, ब, क हा काय आहे योग्य उत्तर आहे त्याचं. यानंतर दुसऱ्या पहा आता कसा महत्वाचा 2018ला लेटेस्ट क्वेश्चन आहे तसं म्हटलं तर, दुसऱ्या पंचवार्षिक योजना काळात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लोह पोलाद कारखाना सुरू करण्यात आला नाही म्हटलेलं आहे त्यांनी. ओके, तर त्याचे ऑप्शन्स जे आहे या ठिकाणी पहा. ऑप्शन्स आहे अ रूरकेला ओरिसा मधला, ब आहे भिलाई छत्तीसगड मधला, क आहे दुर्गापूर पश्चिम बंगाल मधला, ड आहे बकोरा झारखंड मधला. तर यामध्ये आपण जर पाहिलं दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला रूरकेला लोह उद्योग सुरू झालेला पाहायला मिळतो, भिलाई सुद्धा पाहायला मिळतो, दुर्गापूर पश्चिम बंगाल मधला पण पाहायला मिळतो. ह्यातला बोकोरा जो आहे तर तो हा एक लोह उद्योग आहे भारतामध्ये, परंतु हा 4थ्या योजनेमध्ये जे आहे तर तो सुरू झाला. प्रश्न इथं आपल्याला विचारलेला आहे दुसऱ्या योजनेमध्ये दुसऱ्या पंचवार्षिक योजना काळात पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी लोह पोलाद कारखाना सुरू करण्यात आला नाही. तर पहिला ह्या 3 जे आहेत हे पहिले 3 कारखाने दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आलेले होते. म्हणजेच ड बोकारा जो आहे तर तो सुरू करण्यात आलेला नव्हता, म्हणून ह्याचं पर्यायी उत्तर जे आहे ऑप्शन 3 फक्त ड जे आहे तर ते योग्य उत्तर त्याचं येईल. देन पुढचा प्रश्न आहे योजना अवकाश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वार्षिक योजना टिंब या काळात राबवल्या गेल्या. आता या ठिकाणी योजना अवकाश हा शब्द मराठीमध्ये पटकन लक्षात येत नाही, तर मग आपण इंग्लिशमध्ये पाहिलं पाहिजे तर प्लॅन हॉलिडे ज्या काळामध्ये ग्रीन रिव्हॉल्युशन झालं 1966 to 1969 ह्या कालावधीमध्ये, तर ज्यावेळेस हा जो तिसऱ्या योजने आणि 4थ्या योजनेच्या मधला जो कालावधी आहे, तिसरी योजना जी आहे 1966 ला संपली आणि 4थी योजना 1969 सुरू झाली. मधी जो आहे 1966 ते 1969 ह्या काळामध्ये जी योजना राबवली गेली त्याला प्लॅन हॉलिडे म्हटलं जातं. म्हणून ही जी प्लॅन हॉलिडे जे आहे तर ह्या 1965 to 1966, 1966 to 1969, 1967 to 1970, 1968 to 71 ह्या कालावधीत केव्हा राबवला गेला, तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 1966 to 1969.